प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज गुरुजी आलेले आहेत आणि ते नंदिनीला खूप छान समजावतात की कोणतं तरी कोडं सांगते. तेव्हा नंदिनी त्या कोड्यात पडते आणि ते म्हणतात, नंदिनी तू या घरची मोठी नाही तर धाकटी जाऊ आहेस आणि तूच युधिष्ठिर पण आहेस. तेव्हा नंदिनीला असं वाटतं की गुरुजी काय सांगत असेल आणि ती म्हणते पण, गुरुजी तुम्ही सांगताय ते आम्हाला काहीच कळत नाहीये. तेव्हा गुरुजी म्हणतात, माझी अपेक्षा पण नाही की तुम्हाला ते कळावं. आणि नंदिनी म्हणत असते, पण माझ्या बाळाबद्दल असेल का काही, असा ती विचार करत असते. तेव्हा ते म्हणतात, हो हे तेच आहे. तुला थोडं थोडं उमगतंय आता आणि लवकरच तुला पूर्ण पण कळेल आणि त्याचा अर्थ पण कळेल. तेव्हा गुरुजींचे नंदिनी आभार मानते आणि म्हणते, खरंच माझ्या सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट क्लिअर येईल ना. गुरुजी म्हणत असतात, ते तर होणारच आहे, पण त्यासाठी काही संघर्ष करावा लागेल. पहिलं तुझं खूप नुकसान होईल आणि नंतर मग तुला सर्व काही गोष्टी मिळतील. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, नंदिनी तू समजूतदार आहेस, तुला सर्व गोष्टी कळतात बाळा, आणि तू हे सगळं सिरियसली घेऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल, यावर फक्त विश्वास ठेव. नंतर गुरुजी म्हणतात, आता मी निघतो आणि ते जातात. तेव्हा जीवा आणि नंदिनी विचार करत असतात की यांनी कोडं काय सांगितलं असेल. इकडे वसवात्या विजयशी बोलायला येतात. तेव्हा विजय म्हणत असतो, काय हा फालतूपणा सासूबाई. तेव्हा ती म्हणते, अरे का का चिडतोय. तो म्हणत असतो, हे बघा जसं दिसतं तसं कधीच नसतं. आता बघा, आपल्याला वाटायचं ही काव्या पाठमोरी उभी आहे, पण ती नंदिनी होती. असंच पाठीमागून माणूस बघितला की तोच आहे, असं नाही समजायचं. तेव्हा ती म्हणते, तुम्ही हे काय बोलताय. तेव्हा विजय मिटकरी म्हणतो, मी विजय अतकरीही असू शकतो. तेव्हा वसवात्या म्हणते की खरंच तुम्ही विजय अतकरी आहात. तर म्हणतात, काय सासूबाई मी मस्करी केली. विजय ना तिला खूप चिडवतोय आता सध्या, पण वसवात्या खूप मोरलेली आहे या सगळ्यामध्ये आणि तिला विजय हा खरा कोण आहे हे कळायला खरंच वेळ लागणार नाही. त्यामुळे ती आता याचा शोध घेईलच. आणि ती विचार करत बसली आहे की विजय आज असा का बोलला. पण विजय हसण्यावर विषय नेतो आणि म्हणतो, आता येतो मी. नंतर इकडे पार्थ आणि ऑफिसमध्ये गेलेला आहे. तेव्हा तो दिव्याची वाट बघत असतो. ती दिव्या काही लवकर येतच नाही. त्यामुळे नंतर आल्याच्या नंतर तो म्हणतो, काय हे दिव्या, किती वेळ झाला. ती दिव्या म्हणत असते, हा घ्या मोबाईल. तेव्हा तो मोबाईल घेतो आणि फोन करायला लागतो. तेव्हा ती म्हणते, माझ्या रॉबीने सुसू केली आहे यावर. तेव्हा लगेच पार्थ तिचा फोन फेकून देतो आणि म्हणतो, काय हे दिव्या, काय मस्करी लावली तुम्ही आल्यापासून. दिव्या म्हणत असते, नाही हो, खरंच मी निघताना तो रॉबी असा अटकला होता आणि मला वाटलं खरंच सुसू केली आहे. आणि ती डोळ्यांना हात लावते आणि पार्थ तिला समजावत असतो की दिव्या, तुम्ही जर अशी मस्करी करत राहिलात मी खरंच तुम्हाला जॉबवरून काढून टाकेन. तेव्हा ती दिव्या म्हणते, नाही सर, असं करू नका, माझं चुकलं, मी असं नाही वागणार परत. आणि पार्थ तिला शेवटचा संदेश देतो की आता हे असं बालिशपणाने वागणं मला आवडणार नाही आणि चालणारही नाही. नंतर तो तिच्यासोबत खूप गोष्टी शेअरिंग करत असतो. ती म्हणत असते, मी आणि काव्याने ठरवलेलं आहे की तुमच्या बाळाचं नाव काय ठेवायचं. परत इकडे विजय आणि वसवात्याचा सीन घेतला आहे. ते म्हणत असतात की आपल्याला काहीही करून काव्याला आणि नंदिनीचे रिपोर्ट क्लिअर येणार नाही याचा बंदोबस्त करावा लागेल. विजय म्हणत असतो, सासूबाई मी त्याच तयारीमध्ये आहे की नंदिनीच्या सोनोग्राफीमध्ये काही यायला नको आणि त्यामुळेच मी आता जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. इकडे जीवा नंदिनी रडत असते तर जीवा तिला समजावतो की नंदिनी विचार नको करूस ना. अगं गुरुजींनी जे सांगितलं ते बिलकुल खरं होणार नाही आणि झालंही तरी त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्याच्यानंतर तुमच्यासोबत खूप छान होईल. इथे मानिनी तिला भेटायला येते. तेव्हा जीवा म्हणत असतो, आई थोडा वेळ आम्हाला बोलू दे ना प्लीज, तुला नंदिनीसोबत बोलायचंय ते तू नंतर बोल.
मानिनी म्हणत असते, हो बाबा बोला तुम्ही, मी जाते इथून. आणि नंदिनीला सांगते, नंदिनी बाळा काळजी घे, काळजी घे आणि जेव्हा हॉस्पिटलला जाशील तेव्हा देवाचं दर्शन घेऊन जा. आणि नंतर जीवा दरवाजा लॉक करतो आणि म्हणतो, नंदिनी तू काळजी करू नकोस आणि तू उगाच डिप्रेशन पण मध्ये जाऊ नकोस, कारण तू जेवढं टेन्शन घेशील ना तेवढे ते रिपोर्ट निगेटिव्ह होऊ शकतात. आपण पॉझिटिव्ह राहूया. आणि नंतर परत त्यांनी ऑफिसचा सीन घेतलेला आहे की दिव्या दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला येते तेव्हा पार्थ तिच्यासोबत खूप गोष्टी शेअरिंग करत असतो की माझ्या बाळाचं ते सुसूवरून विषय निघालेला आहे, तर मी तुम्हाला सांगतो माझ्या बाळाचे डायपर वगैरे पण मी चेंज करणार आहे. आणि खरंच कोणी एवढ्या गोष्टी कलिगसोबत शेअर करतं का? पण हा पार्थ थोडा वेडाच आहे या बाबतीत. आणि दिव्या हसायला लागते. दिव्या म्हणत असते, पार्थ दादा मी तुम्हाला सांगते की हे बघा, मी ना तुमच्या बाळाचं खूप छान लाड करेल. आणि काव्या आणि माझं बोलणं झालेलं आहे की आणि मला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर राहायला खूप प्रॉब्लेम होत आहे. रूमच भेटत नाही आहे. जिकडे जावं तिकडे फक्त विचारतात की तुमच्यासोबत कोणीतरी आहे का? आणि मी एकटीच असल्यामुळे मला रूम्स भेटत नाही आहे. मी तुम्हाला एक पर्याय सांगू का? माझं रूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि कारण या मुंबईमध्ये माझ्या बाबांनी सांगितलं होतं, मुंबई हे असं शहर आहे की सरळ वाटेने चालल्यामुळे तुला जर काही मिळालं नाही तर वाट वाकडी करायची. आणि मी आता तसंच ठरवलंय. मी तुम्हाला सांगू का माझा काय प्लॅन आहे? तर ती सांगत असते की मला रूम्स भेटत नाही आहे, तुमच्याकडे तुमचा बंगला आहे तर त्यामध्ये मी ॲडजस्ट होऊ शकते. आणि मला जर तुमच्या घरी जागा भेटली तर खूपच छान होऊन जाईल. पार तिकडे खूप चिडतो आणि म्हणतो, दिव्या हे सगळं शक्य नाही आहे आणि तू याचा विचार पण करू नकोस. तेव्हा दिव्या म्हणत असते, सॉरी तुम्ही चिडलात का? माझा हा प्लॅन तुम्हाला आवडला नसेल तर सॉरी, मी नाही बोलणार परत. इकडे जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलला येतात तेव्हा ते डॉक्टर लगेच सांगतात की नंदिनीचे परत आई होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. नंदिनी खूप घाबरते. जीवाचा पण मूड ऑफ होतो आणि धक्का बसतो त्याला की असं कसं. पण परत आता दाखवणार आहे पुढील भागामध्ये की नंदिनीच्या सोनोग्राफीमध्ये बाळाची हालचाल जाणवते आणि ती प्रेग्नेंट आहे. हे मालिकेवाले असेच करतात, पहिले असे ट्विस्ट दाखवतात आणि नंतर परत चमत्कार होतो की नंदिनी प्रेग्नेंट आहे. इकडे परत पार्थाने दिव्याचा सीन घेतला आहे. दिव्या खूप हतबल होऊन त्याच्याकडे विनवण्या करत असते की मला काहीही केलं तुमच्या घरी राहू द्या आणि हात जोडत असते, माझी कुठंच कोणी नाही आहे. पार्थ आता हिच्या गोष्टीला बळी पडेल का हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. आता ती डायरेक्ट त्याला मिठी पण मारते. दिव्याचं पार्थवर प्रेम आहे पण पार्थला हे कळत नाहीये. यांची शूटिंग कुणीतरी काढून आता काव्याला दाखवणार आहे. त्यामुळे पुढील भाग नक्की बघा.